कारण आई ती आई असते. आईच्या प्रेमाची तुलना आपण कधी शब्दात करू शकत नाही. अनेक कष्ट, प्रयत्न, साहस करून आजीने दोन्ही मुलींना वाढवलं. दोन्ही मुलींना वाढवून दोन्ही मुलींची त्या ठिकाणी अगदी थाटामाटामध्ये लग्न सुद्धा करून दिली. आता कुठंतरी आजी थोडंसं, तसं तर वास्तविक पाहिलं तर पतीला पत्नी कधी विसरू शकत नाही. पाहतो एखाद्याची जर बायको गेली तर एका वर्षाच्या आत तो कदाचित दुसरी बायको करायला जातो. पण स्त्रीच्या जीवनामध्ये पतीचं असणारं महत्वाचं स्थान, ती कधी त्या ठिकाणी त्या स्थानाला, कधी त्या ठिकाणी जेवढं प्रेम करते, कधी त्या ठिकाणी त्या स्थानाला विसरत नाही. सगळ्यात मोठा आधार गेला. दोन्ही मुलींची लग्न झाली, सुखाने दोन्ही मुलींचा संसार सुरू झाला. पण देवाला तो सुद्धा मान्य झाला नाही. असं म्हणतात, जो आवडतो सर्वांना आणि तोची आवडे देवाला. विशेष असं प्रेम आजींचं मुलीवर, दोन्ही मुलींकरता जगणारी आजी. आता पुन्हा आजीच्या जीवनामध्ये दुःखाचा मोठा डोंगर त्या ठिकाणी कोसळला आणि आजीच्या कालांतराने दोनही मुली त्या ठिकाणी निघून गेल्या. मोठा आसरा ज्यांच्यासाठी आजी जगत होत्या, त्या जगण्याचा आधार, त्या जगण्याची काठी, दोनही मुली देवाघरी गेल्या. आता पुन्हा जगायचं कोणासाठी? आता कुणासाठी त्या ठिकाणी राहायचं? आणि पुन्हा त्या ठिकाणी आजीने आपली दोन नाती आणि दोन नातू, त्या मुलीची असणारी मुलं सांभाळण्यासाठी आजी पुन्हा त्या ठिकाणी उभा राहिल्या. आणि या दोन मुलींसाठी आणि दोन्ही नातवांसाठी आजीने त्या ठिकाणी एवढं कष्ट केलं. दोघांनाही आणि दोघींनाही आपल्या पायावर उभं केलं, शिकवलं, मोठं केलं. आणि पहा ना, त्यांच्या जीवनामध्ये आमच्या ताईंनी सांगितलं, ताई मला माझ्या आई कसलंच कळत नाही, मला कळत नाही म्हणे. लहानपणीच आई निघून गेली आणि आज त्यांच्यासाठी आजी म्हणजेच आई आहे. आणि म्हणतात ना, आई म्हणजे दूध आहे आणि आजी म्हणजे दुधावरली साय आहे. आईपेक्षा ही प्रेम देणारी आजी असते. आणि त्या आजीने या दोन्हीही नातींना आणि दोन्हीही नातवांना लहानाचं मोठं केलं, सांभाळलं, वाढवलं. पण विशेष असं, एवढे जे आजींचे उपकार आहेत, हे चारही भावंड आज विसरले नाही. हीच खरी असणारी महत्वाची गोष्ट आहे. आजीचं पुण्यस्मरण करतात, आजीच्या आठवणी, आजीने बांधलेल्या या मंदिरातूनच, या असणाऱ्या मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीमध्येच आपल्या आजीला पाहतात, त्याच्यातच आपल्या आजीचं दर्शन घेतात. हेच अत्यंत महत्वाचं आहे. कारण एका आईचं, एका आजीचं आणि एका वडिलांचं असणारं प्रेम जीवनामध्ये आपल्याला परत कोणाकडून भेटत नाही. पहा, आई ती आई असते. रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाचं नातं महान आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाचं नातं महान आहे. आणि म्हणूनच आई या शब्दापुढे सारं जग लहान आहे. म्हणूनच आई या शब्दापुढे सारं जग लहान आहे. किती प्रेम आहे आईचं. बाळ गर्भात आलं की ते मुकये, बहिरे, आंधळे कळत नाही. आईने पाहिलं नाही, काळे, गोरे, उंचये, ठेंगणे, अजून पाहिलं सुद्धा नाही. पण गर्भात बाळ आलंय की आई डोळे झाकून प्रेम करायला सुरुवात करते. आणि कुठपर्यंत तिचे डोळे मिटत नाही तोपर्यंत आणि या चारी बाबांच्या जीवनामध्ये आजी तर निघून गेल्या,
पण आजीच्या अगोदर आईचं सुद्धा प्रेम त्यांना प्राप्त झालं नाही. आणि लेकराच्या जीवनामध्ये आई नसल्याच्या नंतर किती त्या ठिकाणी हाल होतात, की ज्याला आई नाही ना त्याला विचार. एखाद्या परीक्षेमध्ये मोठ्या मार्काने उत्तीर्ण झालाय, टाटा बिर्लाची शाबासकी त्याला मिळाली, साऱ्या जगाने त्याचं कौतुक केलंय, शाबासकी मिळाली. पण घरी आल्याच्या नंतर पळत पळत आला, आईने पाठीवर थाप टाकली, शाबास माझ्या पोरा, आणि कडकडून मिठी मारली. हा जो आनंद आहे ना तो टाटा बिर्लाच्या पंतप्रधानाच्या सुद्धा शाबासकीमध्ये नाही पहा. कारण या जगामध्ये जो आईला आनंद होतो तो दुसरा कोणाला होऊ शकत नाही. 4 मुलं असू द्या, आईच्या 3 मुलांना नोकरी आहे, एका मुलाला नोकरी नसू द्या, आईचं प्रेम कोणावर जास्त आहे हो? ज्याला नोकरी नाही त्याच्यावर. आईची 4 मुलं आहेत, आईचं 1 मुलगा अपंग आहे, तर आई म्हणते माझ्या 3 मुलांचं चांगलं आहे बाई, पण मला याची चिंता आहे, माझ्या या अपंग मुलाचं, या लंगड्या मुलाचं कसं होईल, याची चिंता त्या ठिकाणी कोणाला आहे? आईला आहे. म्हणून आई ती आई असते, स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही. आ म्हणजे आयुष्य, ही म्हणजे इतरांसाठी, आपल्या लेकरासाठी जी आयुष्य झिजवते, आपल्या लेकरासाठी ती झटते, आपल्या लेकरासाठी ती कष्ट करते, आपल्या लेकरासाठी वेळ प्रसंग आली की ती स्वतःचा जीव देते. आणि माझ्या ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये झालं काय? माझ्या मुलांना त्या ठिकाणी त्यांची मुंज व्हावी, त्यांना ब्राह्मण म्हणून स्वीकारावं, माझ्या लेकरांचा असा धिक्कार होतोय, हे रुक्मिणी मातेला आणि माझ्या विठ्ठल पंताला सहन झालं नाही. माझ्या 4 लेकरांसाठी आम्ही हसत हसत प्राण देतो. काय केल्याच्या नंतर तुम्ही माझ्या मुलांना तुमच्या समाजामध्ये स्वीकारली? मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई, मेरे रोने पे, मेरे हंसने पे तू बलिहारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. आहे त्याला किंमत कळत नाही. माँ बाप की कमी कोई बांट नहीं सकता, ईश्वर भी इनकी आशीषों को काट नहीं सकता. विश्व में किसी भी देवता का स्थान दूजा है, माँ बाप की सेवा ही सबसे बड़ी पूजा है. माँ बाप की सेवा ही सबसे बड़ी पूजा है. आई वडिलांची सेवा हेच सगळ्यात मोठं असणारं देवपूजा आहे. पर्यंत गेलं होतं, भरपूर असं जीवन आजी त्या ठिकाणी जगलेले आहे आणि अजून सुद्धा आजीची सेवा करताय. आणि या 4ही नातवंडांना आजीचे भरभरून असे आशीर्वाद आहेत आणि कधीच त्या ठिकाणी कसलीच कशाची कमतरता आजी पडू देणार नाहीत. आजीच्या सेवेमध्ये, आई वडिलांच्या सेवेमध्ये फार मोठी ताकद आहे. म्हणून आजीच्या पुण्यस्मरणानिमित्त निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा आहे. मनुष्य देहाला आल्याच्या नंतर असं काहीतरी करावं, असं काहीतरी करावं की पुन्हा पुन्हा हे जन्म मरणाचं दुःख जे आहे ते भोगण्याची वेळ येऊ नये. नाहीतर अनेक वेळा आपण जन्माला आलो, अनेक वेळा आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्याच्या नंतर हे गर्भाचं, हे जीवन जगण्याचं, हे मरणाचं दुःख आपण भोगलं. पण काय होतं, आपल्याला लगेच विसर पडतो आणि संत मंडळींना, साधक मंडळीला त्याचा विसर पडत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, डोळा हरळ न विरे
आणि घाई कोतण जिरे. जसं एखादा खडा डोळ्यात गेला, कचरा डोळ्यात गेला